मान्सून 2026 बाबत स्कायमेटने एक अंदाज दिलेला आहे. त्यानुसार आपण पाहूयात की कोणत्या महिन्यात, कोणत्या जिल्ह्यात पाऊस कमी राहू शकतो याचा अंदाज. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहतात किरण वाघमारे यूट्यूब चॅनल. तुम्ही जर हा व्हिडिओ Facebookवरती पाहत असाल तर हवामान अंदाज आणि बातमी Facebook पेजला आत्ताच फॉलो करून ठेवा आणि YouTubeवर पाहत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर सर्वात प्रथम स्कायमेटने असं सांगितलेलं आहे की देशात यंदा सरासरीच्या 94% पाऊस पडणार आहे. सरासरीच्या 94% पाऊस म्हणजे यंदा 6% पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे. आणि यात 5% मागे-पुढे म्हणजे तफावत राहू शकते, की जर का वातावरण जास्त अनुकूल बनलं तर 5% अधिक पाऊस होऊ शकतो आणि वातावरण जास्तच खराब बनलं तर 5% अजून कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. 94% पाऊस हा काही चांगला नाहीये. कमी पाऊस याला आपण म्हणू शकतो. तर एकूण सरासरी आहे देशाची 868.6 मिलीमीटर इतक्या पावसाची आणि त्याच्या तुलनेत 817 मिलीमीटर पाऊस पडणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आपण तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या महिन्यात कमी पाऊस होईल याचा सुद्धा अंदाज देणार आहोत आणि हे सर्व अंदाज आहेत ते स्कायमेटचे आहेत. स्कायमेटने हा अंदाज देताना येणाऱ्या अल निनोचा या ठिकाणी विचार केलेला आहे आणि आय सुद्धा पॉझिटिव्ह होईल असं सांगण्यात येतंय. पण आय पॉझिटिव्ह हा उशिरा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे स्कायमेटने यंदा देशात 94% पाऊस सांगितलेला आहे. आणि त्यात जर आपण अजून पाहिलं तर कमी पाऊस होण्याची शक्यता ही 40% आहे. दुष्काळ पडण्याची शक्यता या मान्सूनमध्ये 30% आहे. सामान्य पाऊस म्हणजे सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता 20% आहे आणि जास्त पाऊस होण्याची शक्यता साधारणतः 10% आहे. म्हणजे चांगल्या पावसाची शक्यता फक्त 30% आहे, तर कमी किंवा दुष्काळजन्य स्थिती होण्याची शक्यता ही 70% आहे. म्हणजेच ही बाब आपल्यासाठी चांगली नाहीये. हा एकंदरीत देशाचा जरी अंदाज असला, तरी सुद्धा महाराष्ट्राचा सुद्धा अंदाज स्कायमेटने दिलेला आहे महिन्यानुसार आणि तो सुद्धा काही खूप चांगला आहे असं नाहीये. लवकरच हवामान विभागाचा सुद्धा अंदाज येईल. तो सुद्धा आपण आपल्या या YouTube चॅनलवरती, Facebook पेजवरती प्रसारित करू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा. तर जून महिन्यात सरासरीच्या 101% पाऊस होईल असा अंदाज आहे. म्हणजे जूनमध्ये चांगला पाऊस आहे. आणि याची जर आपण फोड पाहिली तर सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता 70% आहे. सरासरीहून कमी पाऊस होण्याची शक्यता फक्त 20% आहे आणि सरासरीहून अधिक पाऊस होण्याची शक्यता 10% आहे. पण हा अंदाज स्कायमेटचा आहे. विविध वेगळे मॉडेल्स जर आपण पाहिले, तर जागतिक स्तरावरचे मॉडेल जून महिन्यात सुद्धा कमी पाऊस दाखवत आहेत. पण त्याच्याबाबत आपण पुढे बोलूच. आणि स्कायमेटने असं सांगितलंय, की अल निनो उशिरा विकसित होते. विकसित होते पण उशिरा होते. त्यामुळे जून महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज स्कायमेटने दिलेला आहे. जून नंतर जुलैच्या शेवटी जसा अल निनो विकसित होईल, तसतसं पावसाची टक्केवारी कमी होईल, असं स्कायमेटने अंदाज दिलेला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार जुलै महिन्यात देशात 95% पाऊस होण्याचा अंदाज आहे. आणि याची अजून फोड पाहिली तर सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता फक्त 40% आहे आणि सरासरीहून पाऊस कमी होण्याची शक्यता जवळपास 40% आहे. तर सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता फक्त 20% आहे. म्हणजे जुलै महिन्यापासूनच पावसात आपल्याला कमी पाहायला मिळू शकते. हा अंदाज स्कायमेटचा आहे. हे पुन्हा एकदा सांगतो, हा माझा वैयक्तिक अंदाज नाही किंवा हवामान विभागाचा सुद्धा हा अंदाज नाहीये. जुलैनंतर ऑगस्ट महिन्यामध्ये अल निनो विकसित पूर्णतः होईल आणि त्यामुळे ऑगस्ट आणि नंतर सप्टेंबर महिन्यात मान्सूनवरती खूप वाईट प्रभाव त्याचा होईल, असं स्कायमेटचं म्हणणं आहे. आणि ऑगस्ट महिन्यात स्कायमेटने 92% पावसाचा अंदाज दिलाय. आणि याचीही फोड केली तर कमी पाऊस होण्याची शक्यता जवळपास 60% इतकी आहे. तर सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता फक्त 20% आहे आणि सरासरीहून अधिक पाऊस होण्याची शक्यता फक्त 20% आहे. म्हणजे ऑगस्टपासून स्कायमेटच्या अंदाजानुसार आपल्याला अजून वातावरण तीव्र होताना दिसेल, पाऊस अजून कमी होताना दिसेल. ऑगस्ट नंतर सप्टेंबरचा अंदाज पाहिला तर सप्टेंबरमध्ये अजून कमी पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली. पण जागतिक मॉडेल आय पॉझिटिव्ह होण्याची शक्यता दाखवत आहेत. असं असलं तरी सुद्धा सध्या आय अंदाज हे एवढ्या लवकर जे येतात ते खूप अचूक नसतात. अल निनोचे अंदाज एप्रिल-मे महिन्यात जे येतात ते बऱ्यापैकी अचूक असतात आणि आय अंदाज जर पाहिजे असतील अचूक तर त्यासाठी आपल्याला जून महिना उजडावा लागतो. तर स्कायमेटच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात आय विशेष प्रभाव नसेल. 89% शक्यता आहे, की पाऊसमान सरासरीच्या फक्त 89% इतकंच राहील आणि सरासरीहून कमी पाऊस होण्याची शक्यता आहे 70%. अधिक पावसाची शक्यता फक्त 10% आहे आणि सरासरी इतक्या पावसाची शक्यता फक्त 20% इतकी आहे. म्हणजे सप्टेंबरमध्ये सुद्धा जास्त पाऊस होण्याचा अंदाज दिसत नाहीये.
आणि आता आपण पाहिलं जिल्हानिहाय जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्याचा एकंदरीत विचार करायला गेलो तर आपण प्रत्येक महिन्यानुसार सुद्धा पाहणार आहोत. पण 4 महिन्याचा एकंदरीत अंदाज पाहिला तर स्कायमेटने गडचिरोलीच्या फक्त दक्षिणेकडील भागांमध्येच मग साधारणतः एटापल्ली, अहेरी, भामरागड हे जे काही तालुके आहेत गडचिरोलीचे, या तालुक्यांच्या आसपासच नेहमी इतका किंवा त्यापेक्षा थोडासा अधिक 5 ते 10% अधिक पाऊस होऊ शकतो, असा अंदाज स्कायमेटने दिलेला आहे. पण पाहू शकता की भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, तेलंगणाचा आपल्याला लागून असलेला भाग आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम कमी पाऊस राहील. साधारणतः 5 ते 10% कमी पावसाची शक्यता आहे. त्यासोबत हिंगोली, नांदेड, लातूर, बिदर, गुलबर्गा, विजापूर, बागलकोट, बेळगाव, गोवा नेहमीपेक्षा कमी पावसाचा अंदाज 5 ते 10% आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर त्यानंतर इकडे बुलढाणा, अकोला, जळगाव हा भाग असेल. धुळे, नंदुरबार, नाशिक असेल. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर असेल. पाऊसमान कमी राहण्याची शक्यता 5 ते 10% आहे. म्हणजे नेहमीपेक्षा पाऊसमान 5 ते 10% कमी असेल. संपूर्ण कोकण किनारपट्टीला सुद्धा मुंबई, ठाणे, पालघरपासून तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत किंवा गुजरातचा भाग असेल. या भागामध्ये सुद्धा सरासरीहून पाऊस कमी साधारणतः 5 ते 10% पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे. जर आपण जून महिन्याचे जर अंदाज पाहिला तर हा स्कायमेटचा अंदाज आहे. स्कायमेटने सांगितलेलं की जून महिन्यामध्ये चांगला पाऊस आपल्या महाराष्ट्रात होईल. त्यातल्या त्यात मुंबई शहर, उपनगर, पालघरचे दक्षिण भाग, नंतर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, अहिल्यानगरचे घाटाकडील भाग असतील. नेहमीपेक्षा साधारणतः 20 ते 30% जास्त पाऊस होईल. त्यानंतर पालघरचे राहिलेले उत्तरेकडील भाग, सुरतच्या आसपासचा गुजरातचा भाग, नाशिक, धुळे, नंदुरबारचे दक्षिणेकडील भाग, जळगाव दक्षिणेकडील भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगरचे पूर्वेकडील भाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पूर्व सांगलीचे बऱ्यापैकी भाग, त्यानंतर सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेडचे बऱ्यापैकी भाग. इकडे बिदर, गुलबर्गा, विजापूर, बागलकोट, बेळगावचे काही भाग असतील. तर या भागांमध्ये सरासरीच्या 5 ते 10% अधिक पाऊस जून महिन्यात होईल, असं स्कायमेटने सांगितलेलं आहे. हा सुद्धा अंदाज बदलू शकतोय. त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव उत्तर भाग, बुलढाण्याचे उत्तर भाग, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो मोठा भाग आहे विदर्भाचा, इकडे उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आहे. तर या ठिकाणी सुद्धा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणतः 5 ते 10% पाऊस कमी राहील. हा झाला जूनचा अंदाज. जून नंतर जुलैचा अंदाज जर पाहिला तर स्कायमेटने जुलै महिन्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगाव, कोल्हापूर, सातारा, पुणे दक्षिण, अहिल्यानगर दक्षिण, सोलापूर, सांगली, बेळगाव, बागलकोट, विजापूर, बिदर, गुलबर्गा, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, अमरावतीचे दक्षिण भाग, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, जालन्याचे थोडेसे दक्षिणेकडील भाग या भागांमध्ये पाऊसमान नेहमीपेक्षा 5 ते 10% अधिक राहू शकतं असा अंदाज वर्तवलेला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचे उत्तर भाग, पुणे उत्तर, अहिल्यानगर उत्तरेकडील भाग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे उत्तर भाग, बुलढाणा, अकोला, अमरावतीचे बरेचसे उत्तरेकडील भाग. या भागामध्ये स्कायमेटने असं सांगितलेलं आहे, की सरासरीच्या अ, 5 ते 10% पाऊसमान कमी राहू शकतंय. म्हणजे जुलैपासूनच स्कायमेटनुसार पाऊसमान कमी होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर स्कायमेटचा ऑगस्ट महिन्याचा अंदाज पाहिला तर त्यानुसार भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळचे दक्षिण भाग, नांदेडचे थोडेसे भाग तेलंगणा लागून असलेला जो भाग आहे, या भागाच्या आसपास सरासरीच्या 5 ते 10% पाऊस अधिक राहील. बाकी इकडे बिदर, गुलबर्गा, विजापूर, बागलकोट, बेळगाव, गोवा सरासरीच्या पेक्षा 5 ते 10% पाऊस कमी आणि राहिलेल्या राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत 5 ते 10% पाऊस कमीच राहण्याचा अंदाज आहे ऑगस्ट महिन्यासाठी. ऑगस्ट नंतर सप्टेंबरचा अंदाज पाहूया. पण लवकरच हवामान विभागाचा अंदाज येणार आहे. तो आपल्याच चॅनलवरती येईल. अशाच प्रकारे सविस्तर विश्लेषण केलं जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. Facebookवर पाहत असाल तर पेजला आत्ताच फॉलो करून ठेवा. तर सप्टेंबर महिन्यात जो स्कायमेटने अंदाज दिलेला आहे, की संपूर्ण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या आसपासच्या संपूर्ण भागांमध्येच पाऊसमान 5 ते 10% कमी राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे एकंदरीतच मान्सूनचा दुसरं सत्र स्कायमेटच्या अंदाजानुसार कमी पावसाचं आहे आणि एकूणच पाऊस पाहिला तरी त्यातही आपल्या राज्यात पाऊसमान कमी राहील. याचा अर्थ असं नाही कसलाच पाऊस होणार नाही. पाऊस होईल, पण नेहमी जितका पाऊस होतो त्यापेक्षा कमी. मोठमोठे खंड पडतील. अचानक थोडासा जोरदार पाऊस होईल, मुसळधार पाऊस होईल यात काही शंका नाही. पण पावसात खंड सुद्धा मोठे पडण्याची शक्यता आहे, जो आपण या अगोदर सुद्धा अंदाज दिलेला आहेच. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा. धन्यवाद.